तसं स्पिनर आहेत आणि मध्यंतरी थोडं क्रिकेट कैलाशने कमी केलं होतं, पण एक जबरदस्त खूप वर्षापासून याही खेळाडूला खेळताना पाहिलं गेलंय. मला एक विक्रोळीची सुखकर्ता क्रीडा स्पर्धा आठवते, कैलाशने जबरदस्त बॉलिंग केली होती. सतीशजी आवळे, सतीशजी आवळे आपलं पण स्वागत आहे. एक चांगले खेळाडू. सतीशजी आवळे आपलं पण स्वागत. चांगले कॉमेंटेटर पण आहेत आणि चांगले खेळाडू पण आहेत. सवळत मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी कैलाश, स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, पप्पू. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. सत्यविनायक कामोटे बी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला ज्युनियर सम्राट अंधेरी. दोन चेंबूरचे खेळाडू आमने सामने आहेत. घनश्याम शिंदे स्ट्राईक एंडला, बॉलिंगसाठी कैलाश. जबरदस्त स्पिनर आहेत. स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, पप्पू. बॉलिंगसाठी कैलाश पहिली ओव्हर घेऊन. स्वीप खेळण्याचा पहिला बॉल थोडा मिस टाइम झाला. घनश्याम नाराज आहेत. म्हणेल तसा बॅटवर बॉल आलेला नाहीये, बट रन तिकडे सिंगल मिळेल. लिएंडर आहेत स्ट्राईक एंडला. पहिला डाव आपण रंगताना पाहायला मिळेल का? सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. हे मेलविन मेमोरियल कप 2025 चे 7वं वर्ष आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅटर लिएंडर, बॉलिंगसाठी कैलाश. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसला गेला. जबरदस्त पिचिंग केली गेले. कैलाशने मॅच थोडीफार शांत ठेवली आहे. वेल बॉलिंग पहिली ओव्हर खूप महत्वाची. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे इकडे तिकडे पळापळ प्लेअरची पाहायला मिळतीये. घनश्याम शिंदे आणि लिएंडर. ज्युनियर सम्राट अंधेरी पहिला टॉस जिंकला. सत्यविनायक कामोटे बी आणि या संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. स्ट्राईक पप्पू गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट एक जबरदस्त कामगिरी करत असताना घनश्याम शिंदे या बॉलवर स्टेप आउट झाले. अगदी सरळच्या दिशेने शॉट ऑफ द फायनल डे. काय स्ट्रोक खेळले गेले घनश्याम शिंदे. ब्रँडेड फटका. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. काय टायमिंग केला गेला. हा प्युअर आणि परफेक्ट आहे. जबरदस्त फुटवर्क चांगलं होतं आणि धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल. सात आवाज झाले धावफलकावर. घनश्यामला पण माहिती आहे की मॅच स्टार्ट करणं गरजेचं आहे. 40-45 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. जबरदस्त एफर्ट दिले. सौरभ तिकडे होते. धावफलक पाहिले तर आतापर्यंत 7 रन झाले. धावफलकावर सुरुवात चांगली केली आहे. एक बाउंड्री आली, बट कैलाशने पण स्टंप टू स्टंप पिचिंग केली गेली आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. स्ट्राईक एंडला लिएंडर. या बॉलवर बीट केलं गेलं. मागे फिल्डर आहेत. धनंजय यांनी चांगल्या पद्धतीने बॉल आतमध्ये ठेवला आणि धावफलक मात्र विनयजी राणे. आपलं पण स्वागत आहे. विनयजी राणे दरवर्षी क्रीडा स्पर्धेला विनयजी राणे यांचा देखील सपोर्ट राहिला गेलाय. राणे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, पप्पू. बॉलिंगसाठी कैलाश. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता घनश्यामने.
फिल्डर आले तिकडे रन मिळेल सिंगल. बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 9 रन झालेत, एक बाउंड्री आली. बट कैलाशने एकच काम केलं की स्टंप टू स्टंप पिचिंग केली गेली. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा रन्स टाकलेले नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन्स खूप महत्वाचे आहेत आणि तेच प्रत्यक्ष इकडे पाहायला मिळालं. गोल्डन क्रीडा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन, दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन असताना याही वर्षी 7वं वर्ष आहे. 2 टीम तर क्वालिफाय झालेत काल. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट, बोरिवली बॉईज आणि त्यानंतर त्याच्या अगोदर जर पाहिलं तर संध्याकाळच्या हाफमध्ये देखील एक संघ खूप चांगली कामगिरी करत असताना VA9 मुकेश रॉयल चेंबूर संघ क्वालिफाय झाला. तर तिसरी जागा रिकामी आहे. आज कोणता संघ क्वालिफाय होईल यावर सर्वांच्या लक्ष असणार आहे. बॉलिंगसाठी ताजू येत आहेत. दुसरी ओव्हर घेऊन ग्राफ थोडासा वरती जाताना पाहिला गेला. धावफलक जर पाहिलं तर 9 रन्स. पहिली ओव्हर एक बाउंड्री आली. स्ट्रायकरला घनश्याम शिंदे पप्पू स्टार्ट चांगली केली आहे. उर्वरित 18 बॉलमध्ये देखील तशीच बॅटिंग करावी लागेल. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त टायमिंग होता, फक्त मनगडाचा वापर केला गेला. घनश्याम अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव मात्र इकडे दाखवावा लागेल, पणाला लावावा लागेल. जबरदस्त बॅटिंग करतायत. 10 रन झाले डबल डिजिट मध्ये. ज्युनियर सम्राट अंधेरी लहान मुलांनी पडद्यावरती हात नका ठेवू मित्रांनो, थोडं पडद्यापासून लांब उभे राहा. स्ट्रायकरला लिएंडर, बॉलिंगसाठी ताजू. जबरदस्त खेळाडू आहेत चेंबूरचे आणि काही खेळाडूंनी आपले बॉलिंग करत असताना नजरेत आलेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ताजू नो बॉल. चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून बॉलिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका तिकडे फसला गेला. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 12 रन झाले त्या फलकावरती. लिएंडरला पण माहिती की आता थोडं फोर्थ गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता. घनश्याम थोडे डेंजर झोनला होते. सिंगल रनने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. एक एक रन तेवढीच महत्वाचं असणार आहे आता दोन्ही टीमसाठी. मॅच मात्र फाईट चालू आहे. 30-35 जरी झाला तरी मॅच फाईटेबल आहे. बॉलिंगसाठी ताजू. स्ट्रायकर लिएंडर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय वेगाने पिचिंग केली गेली. गुड बॉलिंग ताजू. जबरदस्त पिचिंग केली गेली आहे. येईल तिकडे मात्र डॉट बॉल. या ग्राउंडवर डॉट बॉल देखील की फॅक्टर असेल, कारण की डॉट बॉल आला तर मॅच थोडीफार फिरू शकते. स्ट्रायकरला बॅटर लिएंडर.
या बॉलवर स्वीप खेळलं गेलंय, नॉन स्ट्रायकेला थ्रो बरोबर होता, ताजूची चुकी झाली आहे आणि रन तिकडे सिंगल होईल. चौदा रन झाले धावफलकावरती. घनश्याम आणि लिएंडरचं कॅल्क्युलेटर तेच आहे की पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये रन्स करूयात, नंतर एक लास्ट ओव्हरमध्ये चान्स घेऊयात. पण या ग्राउंडवर जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत. चौदा होत आहेत धावफलकावरती, मात्र धावफलक या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक एक घेऊन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा झाल्या धावफलकावरती. 15 उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 20-25 रन जरी आले 40-25 पर्यंत स्कोर कार्ड जाऊ शकतो, तो अंदाज लावावा लागेल. मात्र बॅटिंग करताना ज्युनियर सम्राट अंधेरी एक बेनिफिट आहे की विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. मागे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. गतवर्षी देखील आपण पाहिलं तर 3 टीम्सला आपण इकडे टी शर्ट्स प्रोव्हाइड केले होते, पण या वर्षी 6 टीमला आपण इथे टी शर्ट प्रोव्हाइड करतोय. ज्या 2 टीम क्वार्टर फायनल खेळण्यात त्या 2-2 टीमला सर्व अशा 6 टीम प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्ट्स, सिओम स्पोर्ट्स, आमचे प्रवीण विचारे, प्रिन्स स्पोर्ट्स यांच्यामध्ये देखील टी शर्ट्स पाहिली गेली. आणि या मॅच साठी स्पेशल प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे आमचे सुरेशजी गावडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा ते पुरस्कार असणार आहे. आपल्या तर टुर्नामेंट साठी देखील टीव्ही आहे. आणि रमेश सिल्वर, रमेश भाई आमचे यांच्याकडून देखील किट आहे, बॅट, ट्रॅक, टी शर्ट्स आणि सुपर सिल्वरचे बॉल देखील या क्रीडा स्पर्धेला आपण पाहतोय. अनेक व्हरायटीज आहेत बॉल्स मध्ये पण. या बॉलवर देखील कट केलं गेलं, जबरदस्त टायमिंग, बट बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन मिळतील. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं घनश्यामने. बाळूने तिकडे प्रयत्न केले गेले, जबरदस्त स्क्वेअर कट एफर्ट्स दिले, बट बॉल निघून जाईल. 4 रन्स. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री येते. 19 धावा झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी प्रतीक. या बॉलवर पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन होते तिकडे. वीस धावा होते धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. 20 धावा झाल्यात. 9 बॉल 15 वरती एक जबरदस्त बॅटिंग करतात घनश्याम शिंदे, पप्पू. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 3 गटामध्ये आपण 2 गटामध्ये क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. खुला गट आणि त्यानंतर बोरिवली, कांदिवली, बोईसरच्या परिसरातील देखील संघ येताना पाहायला मिळाले. या बॉल लिएंडर स्टेप आउट झालेत. चांगली पिचिंग केली प्रतीकने. थोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. 21 रन झाले धावफलकावर. स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, पप्पू. बॉलिंगसाठी प्रतीक आहेत. बॅटिंग बॉलिंग करत असताना प्रतीक देखील चर्चेत राहिले गेलेत. बट एक महत्वाची मॅच आहे. इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. स्कोर थोडा थांबावा लागेल. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. राजूने मात्र थ्रो नाही केला तिकडे. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत. लिएंडरच्या बॅट मधून रन मिळतील 4. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री. गॅप मध्ये 4 रन मिळतील. 26 लिएंडरला पण मात्र मनाला थोडी खंत लागली की घनश्यामने 2 बाउंड्रीज मारल्या. आपण ओपनिंगला आलोय.
कुठे ना कुठेतरी मनामध्ये आपला पार्टनर चांगली बॅटिंग करतो, बट त्याला साथ देणं गरजेचं आहे. चांगलं टायमिंग केलं लिएंडरने या बॉलवर देखील, बट तिकडे ताजू आहेत. चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आपण चेक केलं जाईल. नो बॉल. आणि लिएंडरला कॉन्फिडन्स होता, त्याने स्ट्रोक मारल्यानंतर त्याने मात्र लगेच अंपायरशी अपील केली की आपण नो साठी तुम्ही चेक करा. स्कोर झाला 28. 28 रन झालेत आणि ग्राफ मात्र थोडाफार वरती जाताना पाहिला गेला. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. घनश्याम शिंदेच्या बॅटमधून 4 रन मिळत आहेत. प्युअर अँड परफेक्ट. महालक्ष्मी ज्वेलर्स येतोय चौकार. थर्टी 32 रन झाले. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. घनश्याम शिंदेसाठी एकदा टाळ्या वाजव. जबरदस्त बॅटिंग. आणि खूप वर्ष या खेळाडूची चर्चा पण पाहिली गेली अंडरआर्म क्रिकेटमध्ये. असे अनेक चाहता वर्ग घनश्यामचा देखील आपल्याला पाहायला मिळाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये. मग घनश्यामची बॅटिंग पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट असल्फा, रॉयल अशा अनेक संघासाठी एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं त्यांना. 32 शेवटची ओव्हर घेऊन पहिल्याच बॉलवरती पण स्ट्राईक एंडला. पण जबरदस्त बॅटिंग केली. 11 चेंडूमध्ये 20 धावांची घनश्यामची एक जबरदस्त इनिंग. घनश्याम शिंदे पप्पू जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये. स्कोर कार्ड मात्र थोडाफार आता इफेक्ट पडेल कारण की घनश्याम आउट झाले. चांगली इनिंग खेळून गेले. पहिली विकेट शेवटच्या ओव्हर मध्ये आली आणि 32 शेवटच्या मॅच मध्ये देखील सुशांत राणींनी शेवटची ओव्हर जबरदस्त केली होती. अनुभवी खेळाडू आहेत. खूप वर्ष घनश्याम सोबत खेळलेत पण. आणि मुंबईतील अजून एक असे खेळाडू ज्यांनी देखील चर्चेत राहिली गेली आहे. सुशांत राणी एक चांगले ऑलराऊंडर. बॅटिंग पण सुशांतची नेहमीच पाहायला मिळाली. मला एक केटी कट्टा मला एक टुर्नामेंट आठवते. जबरदस्त परफॉर्मन्स केला होता सुशांतने बॅटिंग बॉलिंग करत असताना. खूप वर्षापासून चांगलं क्रिकेट खेळले गेले. सुशांत राणी पहिल्या बॉलमध्ये रनआउट आली आहे. बॅटिंगसाठी अक्षय म्हात्रे येत आहेत. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. दीपक ठोंबरे होते. बाळू ऐरोली दिघा गावातून देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. ओरम क्रिकेट देखील बाळू खूप चांगलं खेळतात त्या परिसरात. थर्टी 33 रन झाले. धाव फलकावर मोठ्या फटक्यांची गरज असणाऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये लिएंडरला फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे.
अक्षय म्हात्रे देखील आलेत नाव स्ट्राईक बॉलिंगसाठी सुशांत रनीम या बॉलवर ठरवून खेळले, बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला, व्हाईट बॉल. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. म्हणजे अशी मॅच प्रेक्षकांना देखील आवडते की किती मॅच रंगेल, 40-45 रन्स होतील आणि त्या चेस पण होतील. एकतर्फी मॅच कोणाला आवडत नाहीये. 34 रन झाले धाव फलकावरती. काल या परिसरातील दमदार आमदार संजय उपाध्याय साहेब देखील क्रिकेटचा आनंद घेतला. शिवानंद शेट्टी साहेब मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यांनी देखील क्रिकेट इकडे खेळलं. या बॉलवर व्हाईट बॉल आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. थर्टी 35 विकेट गेले. सुशांत रनीमने जबरदस्त बॉलिंग केली. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मयूर लोखंडे येत आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. एक बाउंड्री आली ना भूषण सर 40 पर्यंत पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. स्ट्राईक मयूर. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ठरवून खेळले, येईल विकेट. शेवटच्या 2 बॉलवरती मात्र बॅटिंग करावी लागेल. अक्षय म्हात्रे स्ट्राईक एंडला आपण पाहता किसन. 35 रन झाले दफलकावर 3 विकेट. जबरदस्त बॉलिंग केली सुशांत रनीमने. स्ट्राईक एंडला किसन. फायदा उचलावा लागेल या 2 बॉलवरती. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फिरला तिकडे, पण चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला तिकडे. संकेतने एक जबरदस्त एफर्ट दिले. वेल स्टॉप संकेत. बॉल आतमध्ये ठेवलं संकेतने. जर पकडायला गेला असता तर मला असं वाटतं बाउंड्री जाण्याची शक्यता होती. शेवटच्या बॉलवर बघूयात मगाच्या मॅच मध्ये देखील आपण असं एक चमत्कार पाहायला मिळेल का. स्ट्राईक अक्षय म्हात्रे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यश तिकडे होते आणि 38 चा टार्गेट आहे. गुड बॉलिंग सुशांत रनीम. जबरदस्त बॉलिंग टाकली शेवटची ओव्हर. कुठल्याही प्रकारे मोठा फटका आला नाहीये. या ओव्हरमध्ये 5 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवले गेले. गुड बॉलिंग सुशांत रनीम. इकॉनॉमी स्पेल टाकला आपल्या टीमसाठी. 37 झालाय. 38 चा टार्गेट आहे.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर राजन प्रजापती येत आहे, त्याच्या सोबतीला सौरभ ठाण्याचे एक जबरदस्त खेळाडू सौरभ फुटाक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट ठाणे परिसरात देखील खेळले गेले. त्या सोबतीला राजन प्रजापती एक हार्ड हिटर चेंबूरचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन विकास 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 38 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स असणार आहे, कारण की जबरदस्त हार्ड हिटर जे राजनने मागील मॅच मध्ये जो परफॉर्मन्स केलाय चर्चेत राहिले गेले आहेत. विकास बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर राजन प्रजापती. पहिलाच बॉल समोर खेळले गेले, स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. राजनला स्वतः मात्र तिकडे झुकून दिलं राजनने. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि सिंगल रन मिळेल. सुरुवात चांगली केली विकासने, झकास सुरुवात केली आहे. टार्गेटचा पाठलाग करायचा सौरभ फुटकला देखील चान्स घ्यावा लागेल. जबरदस्त बॅटर आहे ठाण्याचे. 1-2-4 ची क्रिकेट ची बॅटिंग सौरभ फुटकची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. ठाणे परिसरातून याही खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना पाहिले गेले. सौरभ या बॉलवर आतमध्ये आणला बॉल विकासने, पण त्याला तेवढा सन्मान दिलाय. पहिला 2-3 ओव्हरचा रोल खूप महत्वाचा असणार या मॅच मध्ये. 38 टार्गेट आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 रन खर्च केले गेले. पहिला बॉल डॉट आला, पण त्यानंतर सिंगल डबल चालू ठेवले आहेत. स्कोर कार्ड जर पाहिला तर 2 रन. बॉलिंगसाठी विकास, या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका चांगला होता राजनचा, पण तेवढी चांगली फिल्डिंग. येईल डॉट बॉल. प्रेशर बिल्डअप करावा लागेल. विकास तोच प्रयत्न करतो की थोडा प्रेशर मध्ये टाकायचा प्रयत्न करतात राजनला, कारण की जर ह्या बॅटरची बॅट लागली आणि बॅटर जर लहरामध्ये बॅटिंग करायला लागला तर 3-3.5 ओव्हरमध्ये मॅच संपू शकतो. त्याकडे क्षमता आहे तेवढी. जबरदस्त बॅटर आहेत, अनुभवी खेळाडू आहेत राजन प्रजापती. या बॉलवर फ्लिक केल्या गेल्या, गॅप मध्ये बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट येईल चौकार. केल्या गेल्या, फक्त मनगटाचा वापर केला गेला. फ्लिक करत असताना आपण पाहिलं तर रन मिळाले 4. 6 धावा झाले त्या फलकावरती. अजूनही 32 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. कोणता संघ मात्र पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचेल, क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ जाईल, डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोडे संघासोबत कोण फाईट करेल यासाठी झुंज चालू आहे. सात रन झाले त्या फलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय. 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. टीम मीटिंग केली जाते थोडीफार कुठे ना कुठेतरी. ही मॅच आपण पाहिलं तर महत्वाची आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ पण मॅच सोडणार नाहीयेत. विकेट, डॉट बॉल, घनश्याम सारखा अनुभवी खेळाडू त्या संघामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. पण घनश्याम कशा प्रकारे ही मॅच रंगवेल, शशिकेश, किसन आणि घनश्याम असा बॉलिंग अटॅक आहे. कुठल्या बॉलरला कधी आमंत्रित केलं पाहिजे याचा अनुभव खूप महत्वाचा असणार आहे. एकतीस धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी शशिकेश येत आहेत. 18 चेंडूने 31 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती.
18 बॉल 31. या बॉलवर कव्हरला खेळले गेले ते एक देखना फटका पाहायला मिळतोय. वा राजन वा, जबरदस्त टायमिंग करत असताना महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट 24 कॅरेट चौकार. काय टायमिंग केलं गेले, क्लासिकल राजन. रन मिळतील 4. शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त टायमिंग करताना राजन प्रजापतीचा हा देखना स्ट्रोक. जर मला विचारलं 100 पैकी किती मार्क आहेत, तर 100 पैकी 100 मार्क आहेत या ड्राईव्हला. जबरदस्त, कुठलाही खेळाडू हल्लेला नाही आणि बरोबर सुशांत रनिंगकडे बरोबर त्यांनी बाउंड्री मारली गॅप मध्ये. डगआउटने बॉल ट्रॅव्हल झाला. या बॉलवर स्टेप आउट झालेत. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. रनआउट काढावे लागतील. रनआउट काढणं गरजेचं आहे. ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि या रनआउटच्या शोधामध्ये होता संघ. येतो, थोडी मॅच मध्ये रुकावट येते आणि सौरभ फुटकला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. येते विकेट. एक नंबर रनआउट आला. शशिकेश जबरदस्त बॉलिंग करतायत. नवीन बॅटर प्रतीक येतात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आहे. अजूनही 26 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला राजन. सर्वांचं लक्ष राजनवर आहे. 7 बॉल 11 रन्स वरती जबरदस्त बॅटिंग केली राजन प्रजापती. मॅचला जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. 15 बॉल 26. सत्यविनायक कामोटे बी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट अंधेरी. 12 धावा झाले. डबल कव्हर, 1 विकेट गेली आहे. बॉलिंग साठी शशिकेश. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. त्या बॉलवर स्टेप आउट झाले. फुटवर्क चांगलं होतं, थोडा फटका फसला. गुड बॉलिंग शशिकेश. जबरदस्त पिचिंग केली गेली. स्ट्राईक एंडला प्रतीक येत आहेत. 13 धावा झाले. डबल कव्हर, 25 धावांची गरज आहे. या बॉलवर एज घेतली गेली आहे, बट काय लिएंडरने एफर्ट्स दिले गेलेत. मित्रांनो, एफर्ट्स आवडले असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त एफर्ट्स. लिएंडरला माहितीये जर बॉल बीट झाला तर बाउंड्री जाऊ शकते. जबरदस्त फिल्डर आहे, जबरदस्त बॅटर आहेत लिएंडर. पाहू शकतो आपण रिप्ले आणि अगदी इंटरनॅशनल लेवलला जसं आपण पाहतो तशी डायव्ह तरी लगावली आणि असंच नाव क्रिकेट आहे. कधी बॅटिंग, कधी फिल्डिंग, कधी कीपिंग, कधी कॅचेस पकडायचे आहेत. 14 रन झाले दफ फलकावर. म्हणजे जवळपास त्यांनी 3 रन वाचवले. बेल्विन मेमोरियल कपचे एक भव्य दिव्य असं आयोजन आणि चांगलं प्लॅटफॉर्म सर्व स्थानिक खेळाडूंसाठी देखील पाहिलं गेलं. खुल्या गटातील देखील संघ आपण पाहिले गेले. गोल्डन मित्र मंडळ, गोल्डन क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. बॉलिंगसाठी शशिकेश. या बॉलवर हवेत खेळले गेले आणि बॉल थोडा फिरला. बघता बघता 2 धावा तिकडे मिळतात. नजर हटी और दुर्घटना घटी. कॅच मयूर पकडत होता की अक्षय म्हात्रे पकडत होता, दोघं थोडं कन्फ्युज झाले आणि राजन प्रजापतीचं लग होतं. पाहू शकतो रिप्ले आपण. फटका थोडा फसला होता, बॅटचा फ्लो ओपन केला गेला, पण 2 खेळाडू कन्फ्युज झाले की कॅचवर कोण जाईल. दोघांच्या बरोबर मधोमध बॉल पडला, बट मयूरची राईट हँड होती. सो मला असं वाटतं मयूरने पहिलं कॉल करणं गरजेचं होतं.
2 ओव्हरचा खेळ संपला. 16 रन झालेत 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22. थोडं स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी किसन, स्ट्राईक एंडला प्रतीक. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. किसन पण अनुभवी आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडू बेस्टच मिळतात. व्यावसायिक क्रिकेटच वेगळं आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर प्रतीक. 12 बॉल 22. जबरदस्त मॅच आहे. ही ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पिचिंग केली गेली आहे. नो बॉल. किसनची ओव्हर खूप महत्वाची. लास्टला 6 बॉल 10, 6 बॉल 12 पण बघायला मजा येईल. पण या ओव्हर मध्ये ग्राफ थोडा वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी किसन. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. प्रतीकला बाहेर जावं लागतंय. येते विकेट. अकरा चेंडून 21 धावांची गरज आहे. नवीन बॅटर प्रणील येत आहेत. 11 चेंडून 21 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी किसन, स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर प्रणील. जबरदस्त मॅच आहे. नवी मुंबई कामोठे परिसरातील खेळाडू खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. नवी मुंबई परिसरात पण आता व्यावसायिक गटामध्ये चमकायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. 11 बॉल 21. स्ट्राईक एंडला प्रणील. या बॉलवर व्हाईट बॉल. फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रणीलचे थोडे एफर्ट्स तिकडे चुकले. बट किसनची देखील पिचिंग चुकताना पाहिली गेली आणि तिकडे व्हाईट बॉल. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 11 बॉल 20. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि इकडे देखील फटका फसतोय. बॅटर बॉक्स आउटच्या रूपामध्ये बाहेर जाईल. बॅटर आउट होतोय. अठरा धावा झाले. दफलकावर 3 विकेट गेले आहेत. मॅच आता मात्र 20 धावांची गरज आहे. 10 बॉल 20. सुशांत राणी येतात बॅटिंगसाठी. अनुभवी खेळाडू आहेत. बॅटिंग करावी लागेल. मॅच पण महत्वाची आहे. जुनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध एका जर साईडला पाहिलं तर सत्यविनायक कामोठे बी. बॉलिंगसाठी किसन. स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे रन सिंगल मिळेल. गुड बॉलिंग किसन. राजनवर सर्वांचं लक्ष असणार आहे. जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे. 9 बॉल 19. 2 बाउंड्रीची मॅच आहे. हे कॅल्क्युलेशन मात्र डोक्यात करून बॅटिंग करावी लागेल. सत्यविनायक कामोठे बी. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे.
9 बॉल 19. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती आहेत. मॅच देखील चुरशीची आहे. बॉलिंगसाठी किसन. वेगळी ऍक्शन आहे किसनची. दोन्ही दिशेला बॉल कट करतात. बॉल पकडण्याची एक वेगळी स्टाईल आहे. या बॉलवर कट केला गेला बट काय बॉल अडवला गेलाय. जबरदस्त एफर्ट्स तिकडे जॅक होते. मित्रांनो एफर्ट्स आवडले असेल एकदा टाळ्यावर. जबरदस्त एफर्ट्स. बघा फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे ग्राउंडवर आणि जॅकने काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त जॅक. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून जॅक बॉडी बॅलन्स केली तिकडे. त्याला माहित होतं की बॉल कधी पण बाउन्स होऊ शकतो त्यामुळे वेगळ्या स्टाईल मध्ये बॉल आतमध्ये ढकलला गेला. 8 बॉल 18 करायचे. 2 बॉल खूप महत्वाचे स्ट्राईक एंडला. सुशांत 8 बॉल 18. गुड बॉलिंग किसन. जबरदस्त पिचिंग करतायत. स्ट्राईक एंडला सुशांत आणि 8 बॉल 18. या बॉलवर आतली काटा घेतली गेली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. विकास तिकडे होते. बॉल आतमध्ये ढकलला गेलाय. 7 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. सात चेंडू 17 धावांची गरज. शेवटची ओव्हर मध्ये बॉल सामना जाईल का. या बॉलवर देखील नजर आहे सर्वांच्या. काय मॅच होतीये. हाय व्होल्टेज मॅच. 7 बॉल 17. या बॉलवर फ्लिक केले गेले राजनच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवर येतोय प्युअर अँड परफेक्ट चौकार. बॅटिंग केली गेली राजन प्रजापती आणि या इनिंग मध्ये तब्बल 3 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून पाहिले गेले. ही बाउंड्री निर्णायक होती. आता 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13. ज्युनियर सम्राट अंधेरी एका साईडला आपण पाहिलं तर सत्यविनायक कामोटे बी. टीम मीटिंग केली जाते. महत्वाची मॅच आहे. 6 बॉल 13. या ग्राउंडवर काल 6 बॉल 7 रन एबीसीसी चेंबूर संघाने डिफेंड केल्या. 1 बॉल 1 ची मॅच पाहिली गेली. सँडी जबरदस्त बॉलिंग केली. चेंबूरचे एक युवा खेळाडू काल प्रथमच क्रिकेट स्पर्धा खेळत असताना चर्चेत राहिले गेले. काल आनंद लोकेची हॅट्रिक पण पाहायला मिळाली. काल केसर सोनरची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. काल जॉन्टीची बॅटिंग पाहायला मिळाली. चेतन पालकरचा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अनेक खेळाडूने काल इकडे दिवस गाजवले. दिवस चांगला परफॉर्मन्स खेळत असताना चर्चेत राहिले गेले. सर्व स्थानिक खेळाडू देखील गौरव खेडेकर यांची देखील त्यांची टीम आणि आज आपल्या इकडे क्रिकेट व्यावसायिक चालू आहे त्यामुळे त्यांचं क्रिकेट बघणं त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी आहे. ते शिकणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सर्व स्थानिक खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेतात. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे पप्पू. 6 बॉल 13 आणि दोघं एकत्र खूप वर्ष खेळताना पाहिले गेले. घनश्याम आणि सुशांत आज आमने सामने खेळतात. चांगले क्रिकेट खेळले गेले. चेंबूरचे 2 जबरदस्त ऑलराऊंडर आमने सामने. 6 बॉल 13. बेस्ट वर्सेस बेस्ट. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे पप्पू. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सुशांत रनीम. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जातील. पहिला बॉल मात्र तिकडे सुशांतने जो जज केलाय आताच्या ऍक्शन वरूनच त्यांनी समजलं की वाईट बॉल आहे. म्हणजे हेच जेव्हा आपण एकत्र खेळतो तेव्हा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल आणि या बॉलवर अंपायर डिसिजन वाईड आहे आणि बॅट फिल्डिंग टीमने कॅचचा ओके
सर्व चेक केलं जाईल रिव्ह्यू मध्ये. वाईट पण आणि कॅचचं पण चेक केलं जाईल. व्हाईट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा खलाटणी होताना पाहायला मिळतीये. जी आपका भी स्वागत है पीयूष सर की माँ यहाँ पर ज्वाइन हो चुकी है मैच देखने के लिए. आपका स्वागत है तहे दिल से. शुक्रिया का यहाँ पर टाइम देने के बाद. पीयूष जी भी यहाँ पर क्रिकेट खेल चुके हैं और उनकी माँ यहाँ पर आ चुकी है क्रिकेट देखने के लिए. 6 गेंदों में 11 रन की जरूरत है. दोन वाईड आले मॅच मध्ये. आता थोडंफार बदल करण्यात गेलेत आले. बॉलिंग मध्ये चेंजेस केले गेलेत. मयूरवर जबाबदारी दिली आहे. 6 बॉल 11 करायचे आहेत. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 11. सुशांत आणि पॉलिससाठी मयूर. बॉल 11ला मयूरला आता मात्र सुरुवात करावी लागेल. या बॉलवर एज घेतली गेली. नॉन स्ट्राईक चान्स घेतला गेला तिकडे. धाव फलक सिंगलनी पुढे जाईल. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. 5 बॉल 10. दोन्ही टीमकडे आता मॅच बॅलन्स आहे. 50-50 आहे. 5 बॉल 10 करायचे आहेत. डबल करायचे आहेत. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी मयूर. स्ट्राईक एंडला राजन.
5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाच बॉल्स मध्ये 10 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला राजन, स्ट्राइक एंडला आणि बॉलिंग साठी मयूर लोखंडे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, हलक्यात ढकलला तिकडे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. कॉन्फिडन्सची बॉलिंग करताय, टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण की मॅच तशी आहे. सुशांत रनीम टायमिंग लाईक बाउंड्री येईल का? 4 बॉल 9 कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 4 बॉल 9 करावे लागतील. स्ट्राइकेटला सुशांत. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. लास्ट इयर देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मयूरने मिळवलाय. सो अनुभव आहे त्यांच्याकडे आणि जबरदस्त कामगिरी करत असताना 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला राजन स्टार्ट टू एंड बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग त्यांनी देखील केली गेली. 3 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात, बट अजून एक पाहायला मिळेल का? 3 बॉल 8. राजन हलकीशी स्माइल करतात कारण की मॅच तशीच आहे. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातील का? घनश्याम आपला अनुभव पण लावतायत, त्यांना माहिती आहे राजनचा स्ट्रॉंग झोन, सुशांतचा स्ट्रॉंग झोन माहिती आहे की कुठे चांगले स्ट्रोक खेळू शकतात. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. मित्रांनो मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच. 3 बॉल 8. एका साइडला सत्यविनायक कामोटे बी, त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. अंधेरी की कामोटे. निमित्त आहे मेलविन मेमोरियल कप, बोरिवली राजेंद्र नगर. या बॉलवर थांबून खेळले गेले. स्लोअर वन. क्या बात आहे. मयूरचा एक जबरदस्त बॉल पाहिला गेला. येईल तिकडे डॉट बॉल. दोन चेंडू आणि आता मॅचला जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. मयूर कॉन्फिडन्सने बॉलिंग केली. मयूरने 6 बॉल 13 होती, 2 एक्स्ट्रा आले, बट त्यानंतर कॉन्फिडन्सने बॉलिंग घेतली की मी टाकतो. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. राजन प्रजापती मॅचला कलाटणी देईल का? 2 बॉल 8. मित्रांनो रेलिंग वरती कोणी हात ठेवू नका. फिल्डर्स लहान मुलं मागे पिंक टी शर्ट, पिंक टी शर्ट स्टंपच्या मागे आहे ना. सर्वांनी रेलिंग वरतून थोडं लांब उभे राहा. क्रुशल मॅच आहे तिकडे मित्रा. हा ब्लॅक टी शर्ट, हा थोडं लांब उभे राहा मित्रांनो. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 2 बॉल 8. कुठली टीम लावणार कुठल्या टीमची वाट? मॅच आहे 2 बॉल 8. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मयूर आणि बॉलिंग साठी स्ट्राइक एंडला बॅटर राजन प्रजापती. एक जबरदस्त हार्ड हिटर. 2 बॉल 8. या बॉलवर समोर खेळले गेले. सेलिब्रेशन ज्युनियर सम्राट अंधेरी संघाचं. राजन प्रजापतीला बाहेर जावं लागतंय आणि आता हा सामना मात्र ज्युनियर सम्राट अंधेरी संघाकडे 90% आलाय. जर बॉलरने जर नाही चुकी केली तर मॅच इझिली जिंकू शकतात. जबरदस्त कामगिरी केली गेली. बघा म्हणजे जॅकची फिल्डिंग, लिएंडरची फिल्डिंगच्या 2 बाउंड्रीज त्यांनी अडवल्या, त्या खूप की फॅक्टर होत्या. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि हा सामना जिंकला गेलाय ज्युनियर सम्राट अंधेरी. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक राजन. स्वागत, मोस्ट वेलकम.
आपण आज या क्रीडा स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून इकडे दाखल झालात मेलविन मेमोरियल कप मध्ये. आपलं अगदी मनापासून आभार आहे, धन्यवाद. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी मी आमचे मान्यवर सुनील भाई, नागेश भाई आणि महेश भाई यांच्या हातातून मात्र हा पुरस्कार दिला जाईल. प्लेअर ऑफ द मॅच गोज टू घनश्याम शिंदे. पप्पू जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. और हमारे कार्तिक भाई, घनश्याम शिंदे, पप्पू जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये स्टार्ट टू एंड खूप चांगली इनिंग रंगवली, रनआउट झाले, बट आकर्षक अशी ट्रॉफी आहे. घनश्यामने जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि ह्या मॅच मध्ये क्लिक झाले. ज्युनियर सम्राट अंधेरी संघासाठी मात्र एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना घनश्याम शिंदे पप्पू. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट, झ्युमो स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर टी शर्ट्स आहे. झिओम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आकर्षक टी शर्ट्स आणि श्री साई स्पोर्ट्स मेलविन मेमोरियल कप मध्ये ट्रॉफी, 2 टी शर्ट्स, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहतोय. वेल प्लेड घनश्याम. आणि सुरेशजी गावडे यांच्याकडून मात्र अनाऊन्स केलं होतं की ह्या स्पेशल मॅच साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमचे सुरेश गावडे यांच्याकडून असणार आहे. थँक्यू. आणि सुरेशजी गावडे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. घनश्याम शिंदे पप्पू खूप चांगले मित्र देखील आहेत घनश्याम यांचे आणि आज हे स्पेशल बॅटिंग केली गेली. सो वेल घनश्याम, जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला गेला. आणि याही मॅच साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सुरेशजी गावडे यांच्याकडून. मात्र क्वार्टर फायनल साठी घनश्याम मोठी मॅच होती, जबरदस्त बॅटिंग झाली, बट समोरच्या टीमने पण खूप चांगली फाईट केली. राजनने या मॅच विषयी म्हणजे जबरदस्त खेळ झाला, सर्व प्रेक्षक पण खुश झाले, काय म्हणशील? नक्कीच मॅच खूप चांगली झाली, कारण की दोन्ही एंडने म्हणजे एफर्ट्स चांगले होते. त्याच्यामुळे की म्हणजे प्रेशर होतं, कारण सर्कल बाउंड्री आहे, प्रेशर आहे, त्याच्यामुळे की कसं थोडं म्हणजे स्ट्रॅटेजी वाईज चालणं पण इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यामुळे की खऱ्या अर्थाने बघायला तर त्यांची पण बॅटिंग चांगली झाली, आमची झाली. त्याच्यामुळे थोडं बॉलिंग थोडी आम्ही एफर्ट चांगले झाले, त्याच्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. आणि एक प्रश्न, लिएंडरने जे एक बाउंड्री अडवली आणि जॅकने त्या फिल्डिंगमुळे 2 बाउंड्रीजमुळे मॅचमध्ये आले. नक्कीच यंगस्टर टीम आहे आणि ॲक्च्युली त्यांच्यावर खेळायला मला पण मजा येते, की मला पण असं वाटतं की मी पण यंग झालो. तर ओव्हरऑल बाकी लिएंडर तर नो डाऊट चांगली फिल्डिंग करतोच, जॅकने पण त्याचे एफर्ट दिले, बाकीच्या प्लेयर्सनी पण एफर्ट्स दिले. तर खरंच खूप छान वाटतं आहे आणि खेळताना त्यांच्यावर सुद्धा मजा येते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नेक्स्ट मॅच साठी एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहिलं तर डेंजर 11 अधीर सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. क्वार्टर फायनलची मॅच आहे, जो जिंकणार आहे तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. थोड्याच वेळात तुमच्या समोर. धन्यवाद.
टॉस इस मैच का किया जाएगा और इस्माइल भाई के हमारे फ्रेंड्स भी यहाँ पर आ चुके हैं, बड़े फैन हैं उनके भी। डेंजर 11 अधीरा सत्यविनायक कामोटे आणि ज्युनियर सम्राट अंधेरी उपांत्य फेरीची मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि इस्माइल भाई यांच्या हातातून या महत्वाच्या मॅचचा टॉस का बॉस आणि दोन्ही टीमला स्पेशल टी शर्ट्स आपण आज इकडे दिल्यात। हेड आकाश, टॉस जिंकला डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिला। फिल्डिंग नक्कीच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल। थँक्यू सो मच। महेश भाई यांचा एक विशेष सन्मान केला जाईल मेलबर्न मेमोरियल कप मध्ये गोल्डन क्रीडा मंडळातर्फे। महेश भाई यांचा एक विशेष सन्मान आज वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेला सपोर्ट राहिला गेले। महेश भाई थँक्यू सो मच। एक विशेष सन्मान आपण पहिल्यांदा महेश भाईंचा इथे केला जाईल। महेश भाईंचा मात्र एक विशेष सन्मान आज मेलबर्न मेमोरियल कप मध्ये केला जातो आहे। मायची उबदार शाळ आणि थँक्यू सो मच महेश भाई, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए, दिल से शुक्रिया। महेश भाईंचा मात्र एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये मेलबर्न मेमोरियल कप आज सर्व मान्यवरांची मांदियाळी यांनी इकडे आज फायनल डे आहे।